स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास्ट लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? तर मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. स्वामीच्या कृपेने खूप छान नवीन वर्ष एन्जॉय करत असाल. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मी आज तुमच्यासोबत एक स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे, जो आत्ता आलेला आहे मला. आत्ता म्हणजे 15 दिवस झाला असेल, म्हणजे 3 आठवडे झाले असेल किंवा 15 दिवस झाले असेल. तर स्वामी आपल्याला मनोभावातून सेवा केली किंवा आपण त्यांचं नामस्मरण केलं किंवा आपण त्यांच्या सानिध्यामध्ये असले की स्वामींचे खूप छान अनुभव येतात. आपल्यावरती काही संकट असेल तर काही असली कुठलेही तर आपल्याला स्वामी सोबत असल्यावर आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. स्वामी बरोबर आपले सगळे जे काही अडीअडचणी असतात ते सगळे दूर करतात आणि म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपल्याला मस्त टेन्शन येतं की बाबा हे असं झालं तसं झालं, पण नंतर ते आपलं म्हणजे जे चांगलं झालं ते आपल्याला वाटतं नाही, जे झालं ते खूप चांगल्यासाठी झालं. आणि ते तसंच असतं, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी चांगलं मार्ग हेच असतो, लपलेलाच असतो, पण ते आपल्याला सापडत नाही किंवा त्यावेळेला आपल्याला समजत नाही. मग आपण स्वामींना म्हणा किंवा कुठल्याही देवावरती आपली जर श्रद्धा असेल तर आपण काय म्हणतो की तुम्ही माझ्यासोबत असताना हे माझ्या वाटलं आलं, असं कसं, हे असं झालं कसं, हे तसं झालं कसं. पण हे आपल्याला कळत नाही, त्यांनीच ठरवलेलं असताना जे होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं. तर तसंच झालेलं आहे माझ्यासोबतही. तर अनुभव मी सांगायला सुरुवात करते. तर असं नाही की श्रद्धा आपण कुठल्याही म्हणजे स्वामीवरतीच असेल, प्रत्येकाची वेगवेगळ्या देवावरती श्रद्धा असते, कोणाची शंकरावरती असते, कोणाची विष्णूवर असते, पण तिथून सगळे ते एकच आहेत. स्वामी म्हणलं तरी तेच आहे, शंकर म्हणलं तरी तेच आहेत, आणि म्हणजे प्रत्येक लक्ष्मी म्हणलं तरी तेच आहेत. फक्त नावं आणि रूपं वेगवेगळी आहेत त्यांची. कुठल्याही देवाची सेवा करा, श्रद्धेने करा, भक्तीने करा, हेच म्हणेन मी. तर चला माझा अनुभव सांगते मी. तर काय झालं ना, मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला तर माहीत आहे सर्वांना की मी भाड्यानं राहत आहे. भाड्यानं म्हणजे किरायानं राहत आहे आणि एका ठिकाणी मी राहत होते. पहिले माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कळलंच असेल त्यावरती की मी राहत होते. आणि मग अचानक असं झालं की त्या घरमालकांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे रात्रभर काहीच नाही, रात्रभर म्हणजे असं जसं आपण राहतो तसं रोजच्यासारखं आपण व्यवस्थित राहिलो, हे झालो, सगळं केलं. आणि माझ्या ना नेमकंच पारायणाला सुरुवात झाली होती. म्हणजे मी म्हणतात ना 2 दिवसांना अगोदर संकल्प घेतला होता की स्वामींच्या पारायणाचा. तर मला पारायण स्वामींचे 108 पारायण करायची होती मला. आणि आदल्याच दिवशी संकल्प घेतला होता मी की मला 108 पारायण करायचे आहेत म्हणून. तर असं झालं की संकल्प घेतला, त्या दिवशी मी पारायणही केले आणि संध्याकाळी झोपलो आम्ही, जेवण वगैरे केले, सगळं झोपलो. सकाळी उठलो की ज्या ठिकाणी मी राहत होते ते घरमालक आले, सकाळी आले. कृष्णा लाडू शाळेमध्ये गेले ते, तेव्हा 7-7:15 वाजले असतील. आणि ते आले आणि ते अचानक म्हणले की तुम्हाला रूम खाली करायला लागेल, असं म्हणले. असं म्हणल्याच्यानंतर म्हणजे प्रॉब्लेम तर काहीच नाही, रूम खाली करायला कसं काय सांगितली मला अचानक ह्यांनी, हे आत्तापर्यंत आपल्याला काहीच म्हणले नाही. आणि त्याच 2-3 दिवसांनी आमचा महिना भरणार होता. तर ते असं बोलले की ह्या 2-3 दिवसामध्येच तुम्हाला रूम खाली करायला लागणार आहे, या तारखेला तुमचा महिना भरणार आहे, तर तुम्ही रूम खाली करा. आता म्हणतो ना, जर मग आपण भाड्यानं राहतो, आपल्याला माहिती आहे ते नाही आहे आपलं, पण तिथं आपण कसं एकतर मी 2-3 वर्षांनी तिथं राहिलेली होती. वरती राहण्याचं काही असू द्या, पण एवढ्या शॉर्ट नोटीसवरती रूम भेटेल कुठं आपल्याला, जशी आपल्याला पाहिजे तशी कशी काय भेटणार ना. तर म्हणलं चला ठीक आहे, आम्ही ठरवलं दोघांनी. मग बोललो आम्ही एकमेकांचे, त्यांना म्हणलं ठीक आहे. त्यांना आम्ही काहीच नाही बोललो, आम्ही कारणही विचारलं नाही ते की कशावर बोलताय, काय बोलताय. पण म्हणतो ना, डोक्यात एक झुणकून झाल्यासारखं झालं की म्हणजे आता भेटेल कुठं, म्हणतो ना, टेन्शन डोक्यामध्ये असतंच ते प्रत्येकाच्या. आणि तेच झालं माझ्यासोबतही, ह्यांच्यासोबतही. तेही मला काय म्हणले नाहीत आणि मी त्यांना काय म्हणले ना. पण आम्ही मग आता काय म्हणणार ना, सांगितलेलं तर आहे खाली करायचं, काय आपलं नाही आहे, आपलं खाली करायलाच लागणार आहे. मग ठरवलं आम्ही की म्हणलं चला करूया. मग त्याच दिवसापासून मग ह्यांना कामाला जायचं होतं. मग हे म्हणले आता तू आहेस घरी, कारण मी आता मुलांसाठी मुलांची शाळा आहे, मला त्यांना सोडायला आणायला हे करायला जायला लागतं. तर मी घरीच असते, म्हणजे घर सांभाळणं हेच असतं माझ्याकडं. तर मग पुन्हा मी म्हणलं आता मी बघायची तर ठरले, पण आता मला तुम्ही बघा म्हणलं अगोदर, कुठं भेटते का तुम्हाला बघा. तर मग ते मला म्हणले तू काय जाऊ नको म्हणले बघायला, मी बघतो म्हणले बऱ्याच ठिकाणी. पण म्हणलं आपल्याला सांगितलं की म्हणजे आपल्याला कसं वातावरण पाहिजे, काय पाहिजे, अशी पाहिजे म्हणलं आपल्याला. इकडं तिकडं काय भलत्याच ठिकाणी नको आहे म्हणलं कुठं पण, म्हणजे शाळा पण आपल्याला जवळ पाहिजे आणि क्लास पण मुलांचा जवळ पाहिजे, अशी रूम पाहिजे आपल्याला.
तर असं आमचं ठरलं. ते म्हणले हो म्हणले बघू. मग बऱ्याच ठिकाणी एक दिवस झालं रूम शोधतात, म्हणजे भेटायच्या रूम, असं नाही की भेटल्या नाहीत, बरेच भेटल्या. पण म्हणतो ना जशी आपल्याला पाहिजे, काही ठिकाणी वाईफ चांगली नाही, काही ठिकाणी गेलं की मग असं कसं उदास वाटायचं. अशा बऱ्याच म्हणतो ना आपण 3-4 दिवस आम्ही रूमा शोधल्या. मग त्याच मालकाला म्हणलं की हो म्हणलं आम्हाला रूम काय भेटत नाही, आमचा महिना भरला आहे, पण 2-3 दिवस थांबायला लागेल म्हणलं तुम्हाला. आम्हाला का जशी म्हणजे त्यांनी तर मग आम्हाला रोज आले बघून की भेटली का रूम, रोज आले बघून की कधी खाली करताय, असं म्हणजे डोक्यात घन त्यांच्याही माझ्याही काय सांगायचं मला असं काही सुरत नव्हतं. वाटायचं मग स्वामींसोबत असं वाटायचं ना की बाबा स्वामी असं का अचानकच चांगलं चालता चांगलं बोलता, असं का बरं, माझ्याच वाटेला का, मी असं काय केलं तुमचं वाटतं ना प्रत्येकालाच. तेच माझ्यासोबत झालं. मी स्वामींना भांडायची खूप भांडायची. आणि एक दिवस मग असं म्हणतो ना आपण की हा एरिया चांगला आहे, तो एरिया चांगला आहे, म्हणजे एरिया तर काय सगळे सारखेच असतात, पण ते मनात एक की इथं नको बाबा आपल्याला, तिथं नको. मग एक ठिकाणी भेटली, गेलो. मग हे मला म्हणले की आहे खोली चांगली, म्हणले आपल्याला जशी पाहिजे तशी आहे. मी गेले बघायला गेले तर ह्यांना आवडली. ह्यांनी ठरवलं की डिपॉझिट वगैरे द्यायचं ठरवलं. पण मग ह्यांनी काय केलं, मग मला फोन केला. तर मी म्हणलं रूम बघताय म्हणलं तुम्ही, पण डिपॉझिट वगैरे देऊ नका म्हणलं, जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत डिपॉझिट देऊ नका असं म्हणलं मी. तर मग रात्रीची 10 वाजली. मग हे बघून आले, म्हणजे कामावून आल्याच्यानंतर बघायचे शोधायचे. मग बघून आले ते. आणि मग संध्याकाळी 10 वाजले. मग माझ्या डोक्यात आलं, म्हणलं चला म्हणलं तुम्हाला सकाळी परत कामाला जायचं, तुम्ही काय मला नेणार नाही म्हणलं, तर आपण म्हणलं आत्ता जाऊया आणि बघूया. मग 10 वाजता आम्ही ती रूम बघायला गेलो. 10 वाजता गेलो तर मला ना कसं तिथं गेल्यासारखं एकदम तुम्ही भूत बंगला असं होते. तिथं लोक होते भरपूर, सगळं होतं, चांगलं होतं. पण ती वाईफ तशी आली मला, एकदम असं घाबरल्यागत झालं नाही, एकदम भूत बंगला रूम चांगली होती. देव जाणे मला का झालं तसं, काय झालं. आणि मग ह्यांचं तर म्हणणं पूर्ण टेकलं की ती रूम करायची. आता माझ्या तर मनात एकदम मी म्हणलं नको, खूप डेंजर वाटली म्हणलं रूम तिथं, मला असं चांगलं वाटलं नाही म्हणलं, की असं करमल्यासारखं वाटलं नाही म्हणलं तिथे. ते म्हणलं इथे एवढे लोक राहतात, असं करतात तसं करतात, ते काय वेडे म्हणून राहतात का. आमच्या दोघांचं झालं चालू तर मी नको म्हणून सांगितले. मग हे मला अजिबात बोलले नाही. तिथून गाडीवर बसलो, घरी आलो, रात्रभर झोप नाही मला नाही, आणि ह्यांना हे मला बोलले नाहीत, मी त्यांना बोलले नाही. ह्यांच्या तर डोक्यात मग ते म्हणले अजिबात रूम भेटत नाही आहे म्हणले, आता तुला कुठं बघायची तिथं बघ म्हणले, आणि काय करायचं तर कर तू, मी आता बघणार नाही, शोधणार नाही, करायची तर आपल्याला 30 रूम करायची, असं ठरलं बाई. म्हणलं आता करायचं तरी काय ना, कारण इकडून तो मला फोर्स करत होता रूम खाली करा, जशी आपल्याला म्हणजे पाहिजे तशी भेटत नव्हती. मग ह्यांना आवडली तर ती मला आवडली नाही, असं झालं. मग काय केलं ना, संध्याकाळी मग अशीच बसले आणि झोप तर काय आली नाही, रात्रभर बी झोप आली नाही. सकाळी उठले आणि स्वामींचं पारायण माझं चालू होतं, तुम्हाला माहिती आहे, रडायला चालूच की का मला रूम भेटत नाही आहे, किंवा मी काय तुमचं असं पाप केलं, असं तसं येत होतं म्हणजे. तर सकाळी उठले, पारायण चालू केलं आणि मग डोक्यात आयडिया आली बघा. 17व्या आणि 16व्या अध्यायामध्ये, कितव्या अध्यायामध्ये आहे, 14व्या अध्यायामध्ये आहे की बाळाप्पांनी चिठ्ठ्या करून विचारलं होतं स्वामींनी की शंकराची पूजा करायची की नाही. तर हे ते पारायण करत माझ्या डोक्यात आलं आणि मग मी स्वामींना विनंती केली. तसंच पारायण करत 2 चिठ्ठ्या लिहिल्या आणि म्हणलं स्वामी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, म्हणलं आज लास्टचा दिवस आहे, म्हणलं हे काय रूम बघणार नाही आहेत म्हणलं, आणि मला काही केलं तरी मला त्या रूममध्ये जायचं नाही. मग भाड्याचीच आहे, पण मला नाही आवडली ती रूम, मला तिथलं एरिया आवडला नाही किंवा ती रूमची वाईब आवडली नाही आहे आणि मला नाही करायची म्हणलं ती रूम, पण तुम्ही काहीतरी पर्याय करा म्हणलं. आजच्या आज मला रूम म्हणजे भेटायला पाहिजेच म्हणलं. तर मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे ठिकाणी राहत होते तिथून थोडंसं अंतरावर होतं. मला वाटायचं की तिथं भेटली तर ठीक आहे, तिथं भेटली तर, पण हे अगोदर 2 दिवसांनी तिथं जायचे, लाडू हे सगळे जायचे आणि रूम विचारून आले, तिथं सांगितलं की रूम खाली नाही आहे असं सांगितलं. तर मग मी म्हणलं ह्या एरियामध्ये इथं विचारा तुम्ही की आपल्याला ठिकाणी, तिथे म्हणजे अजिबात नाही आहे, तिथं तर नाहीच म्हणजे रूम खाली. मग 2-3 वेळा जाऊन आलो, म्हणजे मीही आलो, लाडी म्हणली मी पण गेलते पप्पासोबत, तिथं नाही आहे रूम असं म्हणले. तर म्हणलं स्वामी असं आहे म्हणलं, मी काय करावं मला काहीच समजत नाही, मी कुठं जायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे, तुम्हाला माहिती माझ्यासाठी काय योग्य आहे, काय चांगलं आहे. तर 2 चिठ्ठ्या लिहिल्या मी आणि सांगितलं म्हणलं मला दिशा तरी दाखवा, मी नेमकं रूम कुठं भेटणार आहे ती दिशा दाखवा म्हणलं, त्या दिशेला मी रूम बघायला जाईल, असं हे झालं.
आणि मी लिहिल्या 2 चिठ्ठ्या, इरेचे नाव लिहिले, स्वामीपुढे टाकली आणि माझी पारायणाची पाठ होती ती 2 पाठ केली. आणि म्हणतात ना हे करत करत मग मी एक चिठ्ठी उचलली. तर एक चिठ्ठी उचलली तर मला त्यामध्ये दिशा आली. तर माझ्या डोक्यात होतं की चिठ्ठ्या लाडूला उचलायला लावायला पाहिजेत असं. पण लाडू शाळेत होती, मला तेवढा काही वेळ नव्हता. म्हणजे मन म्हणतात ना चैल वैल असं. तर म्हणलं चिठ्ठी लाडूला उचलायला लावायला पाहिजे. म्हणलं मी टाकल्यात खरं, पण ते मनात धुकधुकीच ना. तर म्हणलं चला जाऊ द्या, मीच उचलते म्हणलं. तर एक चिठ्ठी उचलली मी, त्याच्यात आली वेगळीच दिशा आली. तर म्हणलं चला म्हणलं स्वामींची आज्ञा आहे, आपण ह्या एरियात जाऊन बघूया. तर त्या दिवशी मी मग आता आईला बोलून घेतलं, आईला फोन केला. आईला अगोदर सांगितलं होतं, मग आईला फोन केला. म्हणलं आई असं असं आहे, मला रूम चेंज करायची आहे. आणि मग आई म्हणली चल जाऊया. तर मग गेलो तर मी आई आम्ही दोघीजणी माहिली की 1 ते 2-3 तास हिंडलो असतो ना आम्ही. आणि रूमा सापडल्या असं काही नाही, पण जशी पाहिजे तशी आपल्याला तरी पण सापडा ना. मग नेमकं लाडू आली 5-5:30 वाजता शाळेतून आली. आणि मम्मी म्हणली हे काय केलंस गो तू? मी म्हणलं काही नाही गं म्हणलं स्वामी. मग परत निराश होऊन बसली मी की मला रूम जशी पाहिजे म्हणजे शोधून आले, मी जशी पाहिजे तशी मला सापडली नाही. निराश होऊन आले मी आणि घरी येऊन बसले. लाडू आली. मम्मी हे काय केलं गं स्वामी, पुढं कसल्या चिठ्ठ्या टाकल्यास? तर मी म्हणलं काही नाही गं असंच. मग तिनं घेतली. मग आई म्हणली जाऊ दे म्हणली, काय पण करते म्हणली, स्वतःही कोड्यात पडते देवालाही कोड्यात टाकते असं म्हणली आई. तर म्हणलं तसं नाही गाई म्हणलं, मी म्हणलं आपली त्यांच्यावरती श्रद्धा आहेत. मी काय म्हणत नाही म्हणलं मला स्वतःचं द्यावं म्हणून. मला माहिती की मी आता सध्या माझं स्वतःचं घेऊ शकत नाही, भाड्यानं मागते म्हणलं, तर मला जसं पाहिजे तसं तरी भेटावं ना. तर आई म्हणली चल जाऊ दे म्हणजे, नको एवढं टेन्शन घेऊ, भेटन असं म्हणजे. लाडूनं काय केलं, त्या चिठ्ठ्या परत टाकल्या वापस स्वामींपुढं. चिठ्ठ्या वापस टाकल्या आणि एक चिठ्ठी उचलली आणि मला बोलली की म्हणलं मम्मी, म्हणलं काय, आणि तुम्हाला सांगू का स्वामींची आज्ञा काय आहे? मी म्हणलं काय? आणि तू या दिशेला जावं रूम बघायला. मी म्हणलं गप, मी मगाशीच बघितली म्हणलं, मी सगळी दिशा हिंडून आली म्हणलं, मला काय सापडली नाही. मग आई म्हणली अगं जाऊन बघायला काय हरकत आहे म्हणली, ते बाळ आहे म्हणली, काय सांगता येत नाही. मी उठली, विणी नाही घातली काय नाही, तशीच म्हणलं चल. आईला म्हणलं चल, आहे म्हणलं आज्ञा. आणि स्वामीच्या पाया नाही पडली काय नाही, तशीच निघाली. मग आई म्हणली चल ना म्हणजे इथं बघू. तर म्हणलं अगं ते 2-3 वेळा म्हणलं इथनं बघून गेले, तिथं एकही नाही आहे, खालीच नाही आहे म्हणलं, इथं एक पण नाही. अगं म्हणली चल. मग आले मी, म्हणलं अगं नाही आहे. आई म्हणजे अगं जाऊन बघायला काय हरकत आहे. मी आले वरती, मी त्या ताईंना विचारलं म्हणलं रूम आहे का? त्या अगोदर म्हणल्या नाही आहे, रूम नाही आहे खाली. मग आम्ही निघालो वापस. म्हणलं बघ तुला म्हणलं होतं की नाही. परत त्यांनी आवाज दिला, म्हणलं हो ताई आहे रूम, पण ती आम्ही देत नाही म्हणजे, त्यामध्ये आमची मुलं राहतात. म्हणलं बघा विचार करू द्यायची असेल तर. म्हणल्या तुम्ही किती जण आहे? म्हणलं आमचं एवढी फॅमिली आहे असं तसं सांगितलं. आणि मग त्या लगेच म्हणल्या हो द्यायची म्हणले आम्हाला रूम. चला म्हणलं दाखवली त्यांनी. इतकी छान म्हणजे मी ज्या रूममध्ये राहते ते इतकं मला म्हणजे एकदम असं आतमध्ये आलं ना की आतमध्येच कॅलेंडरवरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो. म्हणलं माझ्या अगोदर तर आई म्हणजे बघ तुझ्या अगोदर तर स्वामी इथं बसलेले आहेत. आम्ही रूम बघितली, त्यांना सांगितलं भाडं ठरवलं, त्यांना सांगितलं की मी डिपॉझिट घेऊन येते. तर अशी मला रूम भेटली ते म्हणतात ना. आणि आता ह्या रूमवरती छान वाटतंय, कोणाचा ताण नाही, टेन्शन नाही, पाणी वगैरे सगळं आहे. आणि अजिबात असं वाईट निगेटिव्हिटी अजिबात नाही आहे. जे आहे ते सगळं चांगलं आहे, शांत वाटतं एकदम. असं वाटत नाही की आपण नवीन ठिकाणी आलो आहे किंवा काही, असं आपलंसं वाटतं. तर असं म्हणतात ना, हा अनुभव म्हणजे ज्या ठिकाणी मला रूम भेटली नाही, त्याच ठिकाणी मला ज्यांना द्यायची नव्हती रूम तीच रूम मला भेटली. आणि म्हणतात ना चिठ्ठ्यांचा ते अनुभव खरा आहे चिठ्ठ्यांचा. तर असा मी स्वामींना प्रश्न विचारला होता आणि त्याच्यातून मला छान हे भेटली. तर असा होता माझा छोटासा अनुभव. तर म्हणतात ना जे होतात ते चांगलंच होतं आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामींची मनापासून सेवा करा, श्रद्धा करा, कधीही स्वामींवरती शंका करू नका, कारण ते सगळं आपलं व्यवस्थित करतात. फक्त आपल्याला त्यातून मार्ग शोधता आला पाहिजे, मार्ग सापडला पाहिजे. आपण मी भरपूर ठिकाणी हिंडले, पण मला ज्या ठिकाणी यायचं नव्हतं त्या ठिकाणी मी आले नव्हते. का तर माझ्या डोक्यात होतं की तिथं नाही आहे, पण हे स्वामींनी मला बरोबर दाखवलं की नाही तू त्याच ठिकाणी जा, तुला त्याच ठिकाणी भेटणार आहे, तुझ्यासाठी तेच चांगलं आहे. तर असं होतं आपल्यासाठी. अगोदरच म्हणतात ना एक दरवाजा बंद झाला तर दुसरा उघडलेला असतो, फक्त तो आपल्याला सापडता आला पाहिजे. तर तो दरवाजा नक्कीच सापडत. तुम्ही तुमच्या मार्गावर चलत राहा.
श्री स्वामी समर्थ.